आपल्याकडे चकलीची भाजणी तयार नसेल तर फक्त अर्ध्या तासात बनणारी इन्स्टंट कुरकुरीत चकलीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। ही रेसिपी इतकी सोपी आणि झटपट आहे ना की अगदी नवशिकेसुद्धा परफेक्ट बनवतील अशी ही रेसिपी आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अस्सल मराठी रसोईमध्ये। तर चला आपण बनवूया अर्ध्या तासात बनणारी खुशखुशीत कुरकुरीत चकली। तर त्यासाठी मी इथे छोट्या वाटीने अर्धा वाटी बारीक साबुदाणा घेतलेला आहे, अर्धा वाटी जाड पोहे घेतलेले आहे, 3 चम्मच धने घेतलेले आहे आणि 2 चम्मच जिरा घेतलेले आहे। हे आपल्याला पॅनवर फक्त 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे, थोडं कडक करायचं आहे आणि याला गार झालं की मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे। आणि जे ग्राइंड केल्यानंतर ते आपल्याला थोडं चाळून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला 3 वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि 1 वाटी बेसन घ्यायचं आहे, ते पण आपल्याला छान चाळून घ्यायचं आहे। आता यामध्ये टाकायला मी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण पाकळीचा पेस्ट बनवून घेते आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्ही तिखट वगैरे पण टाकू शकता, पण याने थोडी चव छान वाटते म्हणून मी हे टाकते आहे। आता आपल्याला यामध्ये सगळे मसाले घालायचे आपल्या चवीनुसार। तिखट, मीठ, हळद, 1 चम्मच ओवा टाकायचा आहे छान चोळून। आणि इथे मी अर्धा वाटी तीळ घालते आहे आणि आपल्याला 1 वाटी इथे तेल घालायचं आहे। तेल आपल्याला मोहन नाही घालायचं आहे, तेलाचं फक्त थंड तेल घालायचं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। मी ज्याप्रमाणे घेतलेलं आहे त्या प्रमाणासाठी 1 छोटी वाटी मी तेल घेतलेलं आहे, तेवढंच तेल पुरेसं आहे। जास्ती जर घेतलं आपण तेल तर त्या चकल्या आपल्या तेलामध्ये फुटू शकतात, म्हणून जास्ती तेल पण वापरायचं नाही आहे। 1 वाटी पुरेसं आहे ज्या प्रमाणासाठी तेल, ते आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। कोमट पाणी नाही पाहिजे आपल्याला, एकदम कडकडीत असं गरम पाणी करून टाकायचं आहे आणि याने छान पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालून छान पीठ मळून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे पीठ 10 मिनिटासाठी तेल लावून असंच ठेवायचं आहे। आणि आता आपल्याला 10 मिनिटं झाल्यानंतर एक छोटा गोळा घेऊन ते थोडं आणखी छान मळून घ्यायचं आहे, म्हणजे चकली आपली मध्ये तुटणार नाही, छान एकसारखी चकली होणार। आणि आता मी साच्याला पूर्ण तेल लावून घेते आहे, म्हणजे ते जे मिश्रण आहे ते चिपकणार नाही साच्याला। तर बघा, अशा प्रकारे आपल्या सगळ्या चकल्या करून घ्यायच्या आहे। तुम्ही एका वेळेस ताटावर पण करू शकता किंवा छोट्या प्लेटवर पण करू शकता, म्हणजे त्या तळायला सोप्या जातात। पण हे पण सोपंच आहे, एक वेळ करून घेतलं आणि तळून घेतलं तर। बघा, अशा प्रकारे मी चकल्या करून घेतलेल्या आहे आणि आता याला आपल्याला तळून घ्यायचं आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप झटपट आणि सोपी ही रेसिपी आहे। दिवाळीची सुरुवात झाली आहे आणि भरपूर बाळांना प्रश्न असतो की चकली तर बनवायची आहे पण भाजणी करायला वेळ नाही आहे, तर ही इन्स्टंट चकलीची रेसिपी खूप छान आहे, खूप कुरकुरीत चकल्या बनतात त्याने। तर नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे। जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।